हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता आपल्या मस्त खाना या चॅनलवर आज घेऊन आलेली आहे यम्मी अँड डिलिशियस अशी मटन दालच्या विथ जिरा राईस ही रेसिपी। खरं तर ही हैदराबादमधील फेमस अशी डिश आहे। चला तर आपण पाहूया मटन दालच्या कसा बनवायचा आहे। प्रत्येक जण या डिशला वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, तर आज आपण हा माझ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला आता आपण प्रथम राईस बनवायला घेऊया। राईससाठी मी जिरा राईस यूज केलेला आहे। पॅन मध्ये आपण प्रथम तेल किंवा तूप टाकणार आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तेल किंवा तूप टाकू शकता। त्यामध्ये मी काही गरम मसाले ऍड करणार आहे। त्यामध्ये मी घेतलेला आहे 4 ते 5 तमालपत्र, थोडंसं जिरं, 4 ते 5 लवंग, मोठी इलायची आणि काही दालचिनीचे तुकडे। हे तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे। आता हे बघा, पाणी ऍड करताना आपण ते तांदळाचे दीडपटच पाणी टाकायचं आहे। आता हे पाणी व्यवस्थित उकळू देणार आहे आणि दुसरीकडे मी तांदूळ स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये टाकणार आहे। आता मी हे पाण्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे आणि हा धुतलेला तांदूळ मी आता या पाण्यामध्ये टाकलेला आहे। आता हे पाण्यामध्ये तांदूळ टाकताना ते स्लोली टाका, कारण पाणी हे उकळलेलं असतं त्यामुळे ते अंगावर उडू शकतं। चला तर आपण आता दालच्याची प्रिपरेशन करूया। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे आंबट चुका, मेथी आणि भोपळा। आता हे व्हेजिटेबल्स जे आहे ते मी व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक कट करून घेणार आहे। आता हे बघा, मी भोपळा पण व्यवस्थित स्वच्छ केलेला आहे आणि त्याच्या आतमधलाही गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्याचे 2 तुकडे करू शकता किंवा 4, तुम्हाला जसे हवे असेल तसे। का मला मोठा भोपळा आमच्या घरात आवडतो, त्याच्यामुळे मी त्याचे 2च तुकडे केलेले आहेत। आता हे बघा, एकीकडे राईस ही तयार झालेला आहे। आता त्याला मी थोडा वेळ दमवर ठेवणार आहे, म्हणजे तो व्यवस्थित एकदम सेपरेट होईल। आता मी दालच्यासाठी काही डाळी लागणार आहे। तर त्या डाळीमध्ये मी घेतलेली आहे 1 वाटी तूर डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ। तर माझ्याकडे हिरवी मुगाची डाळ असल्यामुळे मी हिरवी यूज केलेली आहे। तुम्ही बिना सालीची ही मूग डाळ याच्यामध्ये टाकू शकता। आता ही मी व्यवस्थित स्वच्छ धुवून ही भिजायला ठेवलेली आहे। आता दुसरीकडे आपल्याला चिंचेचा कोळही लागणार आहे, त्यामुळे मी थोडीशी चिंच ही व्यवस्थित स्वच्छ धुवून ती वाटीमध्ये भिजायला ठेवलेली आहे। आता हे बघा, मी इथे आंबट चुका व्यवस्थित स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, मेथी व्यवस्थित स्वच्छ केलेली आहे। त्याच्यामध्ये मी 4 ते 5 टोमॅटो ऍड केलेले आहेत, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि भोपळाही ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये मी मटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत आहे। आता हे मी गॅसवर चढवले, हे मटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला। त्याच्यामध्ये मी ऍड केले हळद, मीठ आणि धनेपूड। आता हे मी याच्यामध्ये तेल ऍड करत नाहीये, कारण मटणाला ऑलरेडी चरबी असते, तर त्याच्यामुळे ते जास्त ऑइली बनतं। तर मी आता हे व्यवस्थित याच हळद, मीठ आणि धनेपूड टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे। हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये मी जराही तेल नाही टाकलेले आणि हे व्यवस्थित मी स्वच्छ व्यवस्थितपणे परतून घेत आहे। आता याच्यामध्ये मी हे सगळे व्हेजिटेबल्स ऍड करणार आहे, जे की तुम्हाला दाखवलेत। हे बघा, मी पहिले आंबट चुका टाकलेला आहे, त्यानंतर त्याचीच हाफ मेथी। जेवढा आपण आंबट चुका घेणार आहोत त्याचेच अर्धी आपण मेथी वापरणार आहोत। मेथी आपल्याला जास्त टाकायची नाहीये। आणि 4 ते 5 टोमॅटो आणि कांदा जो आपण कट करून घेतलेला आहे ते पण मी याच्यामध्येच टाकणार आहे। आणि डाळी जे भिजत ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा मी याच्यातच टाकणार आहे। मी याच्यामध्ये भोपळा टाकणार नाहीये, कारण भोपळा जर शिट्ट्या आपण जास्त लावल्या तर ते भोपळा गाळ होऊन जाईल, त्याच्यामुळे मी भोपळा आता टाकणार नाहीये। तर हे व्हेजिटेबल्स आणि डाळी टाकून आणि मटण टाकून मी कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे। हे बघा, मी हे व्यवस्थित आता सगळं हे साहित्य मिक्स केलेलं आहे आणि आता मी याच्या शिट्ट्या काढून घेणार आहे। 4 ते 5 शिट्ट्या ऑलरेडी याच्यासाठी पुरेशा आहेत। तर आता हे बघा, मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेत आहे। आता आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत। आता हे मटण 750 ग्रॅम असल्यामुळे याला मी तेवढ्या प्रमाणामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत। तुम्ही जर थोडं मटण वापरत असाल तर तुम्ही भाज्या किंवा व्हेजिटेबल्स जे आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये यूज करा। आता मसाल्यासाठी आपण घेणार आहोत थोडंसं खोबरं, काही लसणाच्या पाकळ्या, अद्रक
आणि काही पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून धुवून मी व्यवस्थित याचं हिरवं वाटण करून घेतलेलं आहे. आता एका बाजूला हे सगळं कुकरच्या शिट्ट्या होतात ते, आता मी हे सगळं व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. आणि आता पॅनमध्ये म्हणजे दुसऱ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे आणि त्याच्यात हे वाटलेलं मिक्सरमधलं वाटण मी व्यवस्थितपणे परतून घेणार आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता मी हे सगळं वाटण व्यवस्थित परतून घेतेय. याला छानपैकी परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजला गेला की समजायचं तो छानपैकी एकदम रेडी झालेला आहे. आपण व्यवस्थित मसाला भाजला नाही की भाजीची चव ही खराब होते. हे बघा आता मी कुकर पण एका बाजूला खोललेलं आहे. मटण एकदम छानपैकी शिजलेलं आहे. बघा तुम्हाला दिसायला दिसत असेल. आता याच्यामध्ये मी आत्ता भोपळा ऍड केलेला आहे आणि कुकरला फक्त एक शिट्टी काढून थोडंसं 2 मिनिटं राहू द्यायचंय, म्हणजे ते वाफेने शिजून जातो तो भोपळा. त्याला शिट्टी काढायची काही गरज नाहीये. मसाला बारीक वाटून झालेला आहे आणि तो मी कढईमध्ये आता छानपैकी परतून घेणार आहे. आता हे बघा मसाला परता मी त्याच्यामध्ये काही मसाले ऍड करणार आहे. त्याच्यामध्ये मी हा दालच्या मसाल्याची अख्खा पॅकेट टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता घरगुती कांदा मसाला ऍड करणार आहे. थोडंसं हळद आणि मीठ हे सुद्धा मी त्यामध्ये वापरणार आहे. आता हा मसाला मी व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत परतून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता किती छानपैकी मसाला हा परतून झालेला आहे. आता हे कुकरमधलं जे आपलं साहित्य जे सगळं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये हा आपण मसाला ऍड करणार आहे. हे बघा या प्रकारे मी ऍड केलेला आहे. आता तुम्हाला थिकनेस कसा हवा दालच्याचा थिकनेस हा थोडासा घट्टच असायला हवा, तो पातळ असा नसतो दालचा. त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये हा चिंचेचा कोळ टाकणार आहे आणि याच्यामध्ये मी आता पाणी ऍड करणार नाहीये अजिबात, कारण एवढा थिकनेस ठीक आहे. मटण ही व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता हे सगळे मसाले मिक्स होण्यासाठी आपण दालच्याला व्यवस्थित 3-4 उकळ्या अशा छान व्यवस्थित येऊ द्यायचं आहे, म्हणजे मसाले सगळे एकत्रित होतात. तर हे बघा मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि रेडी आहे हा माझा मटण दालचा विथ जीरा राईस. तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही कशी बनली आहे. तर माझ्या मस्त खाना या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.